जय सद्गुरू मैत्रिणींनो, आज आपण उकडलेल्या बटाट्यापासून एक वेगळी रेसिपी बनवणार आहोत. तर चला बघू. आपण मीठ, तिखट, हळद आणि पोहेचं आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे पीठ. तर हे मावेल इतपत साधारण 1 कप पीठ यामध्ये मावलेलं आहे. हे असे गोळा मळून घेतलेला आहे. एक कॅरी बॅग घेतलेली आहे. खालची साईड आपण ह्याला कापून घेतलेली आहे आणि वरची पण साईड आपण अशी कापून घेतलेली आहे आणि बाजूची पण साईड अशी कापून घेतलेली आहे. तर ही लांब अशी आयताकाराची कॅरी बॅग तयार झालेली आहे. तर एक भाग आपल्याला याचा पोळपाटावर ठेवायचा आहे, दुसरा आपल्याला बाजूला ठेवायचा आहे आणि यावरती आपण मळून ठेवलेले हे बटाट्याचे आणि पोह्याचे सारण आपल्याला याच्यावर ठेवायचं आहे आणि याची चपाती लाटून घ्यायची आहे. तर जाडसर अशी चपाती लाटून घेतल्यानंतर आपल्याला आता ह्याच्यासाठी साहित्य लागणार आहे. एक छोटीशी नळी आणि एक चमचा आणि या झाकण या डब्याचं. तर अशा पद्धतीने मी ह्याच्या पुऱ्या अशा करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी पुऱ्या काढून घेतलेल्या आहेत. तर या नळीच्या साहाय्याने आपण याला वेज पाडून घेणार आहोत. अशा पद्धतीने तुमच्याकडे अशा पद्धतीची नळी नसेल तर तुम्ही काडीपिटीची काडी किंवा उदबत्ती म्हणजेच अगरबत्तीची काडी तुम्ही घेऊ शकता आणि याने गोल अशी वेज करून घेऊ शकता. तर चमच्याच्या साहाय्याने आपण याला स्माईल देणार आहोत, म्हणजेच हे स्माइली तयार होणार आहेत आपले. तर अशा पद्धतीने चमचा खाली ढकलल्यानंतर खाली वरती ढकलल्यानंतर अशा पद्धतीने स्माइल तयार होते आणि बटाट्याची आणि पोह्याची स्माइली इतकी उत्तम टेस्टी होते. तर आपण ह्या सगळे स्माइली काढून आपण कढईमध्ये गरम तेलामध्ये असे तळून घेणार आहोत एकदम मंद आचेवरती आणि अशा पद्धतीने आपण क्रिस्पी अशा स्माइली तयार झालेल्या आहेत. तर रेसिपी आवडली असली तर एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.